आताचे शिक्षक पहिल्यासारखे मारत नाही तो. आता त्यांच्यावर बंधने आलेली आहेत, त्यांचे हात बांधले गेलेले आहेत. पण यात खरं म्हटलं ना तर विद्यार्थ्यांचा तोटा आहे. आमच्या वेळेस आम्हाला शिक्षक तुडवायचे. त्यात घरचे सुद्धा सांगायचे की बिनधास्त मारा, पण पोरगा आमचं सुधारलं पाहिजे. आज मुलांना थोडं मारलं की लगेच आई वडील शिक्षकांविरुद्ध कारवाई करतात, तक्रार करतात, शिक्षकांना भांडायला उठतात. त्यामुळे आजची पोरं वाढ होत चाललेली आहेत. आज बघितले तर एवढी भयानक परिस्थिती झाली की आज शिक्षकांना मुलं वर्गात उलट बोलतात, शिक्षकांना गाठून मारायच्या चर्चा करतात, शिक्षकांना धमकी देतात. खरं म्हणलं तर यात तोटा शिक्षकांचा नाही तर आजच्या युवा पिढीचा आहे, त्या विद्यार्थ्यांचा आहे. आज आपण बिनधास्त म्हणून जातो, बेधडक बोलतो की आजची शिक्षण व्यवस्था खूप बिघडत चालली, खराब होत चालली. पण याला कारणीभूत शिक्षक नाहीत तर आजचा पालक वर्ग आणि विद्यार्थी आहेत. कारण शिक्षकांकडून चांगले धडे शिकवण्याचे हक्क काढून घेतलेले आहेत. त्यामुळे आज शिक्षक एवढंच मनात ठेवतो की आपण प्रामाणिकपणे शिकवायचं, विद्यार्थ्याला काही बोलायचं नाही, जास्त काही म्हणायचं नाही, त्याच्यावर हक्क गाजवायचा नाही. त्याने वर्गात बसो नाहीतर शाळेत न येऊ, हा शिक्षकाचा लॉस नाही. शिक्षकाला त्याचा पगार चालू आहे, तो प्रामाणिकपणे नोकरी करत असतो, पण लॉस विद्यार्थ्याचा आहे.